पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, कधी कधी आयुष्यभर माया सुटत नाही आणि कुणाला माया सुटण्यासाठी एक क्षण, एक शब्दही पुरेसा असतो. ही गोष्ट आहे लहानग्या नारायणाची. एकदा तो लपून बसला होता बरं का. त्याची आई त्याला शोधू लागली, पण तो काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. आईने विचारलं, काय रे, काय करत होतास इथे? तेव्हा लहानग्या नारायणाने उत्तर दिलं, आई, चिंता करतोय विश्वाची. हा लहानगा नारायण म्हणजे नारायण सूर्याजी पंथ ठोसर, म्हणजेच समर्थ रामदास स्वामी. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. तर माऊली, नारायणचं वयाच्या 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आलं. पण लग्न समारंभात गुरुजींनी मंगलाष्टकात सावधान हा शब्द उच्चारताच नारायण सावध झाला. क्षणात त्यानं मायेतून स्वतःला सोडवून घेतलं आणि अंगावरच्या वस्त्रानिशी तो लग्न मंडपातून पळाला. आणि त्यानं टाकळीला जाऊन दीर्घ तपश्चर्या केली. कुणी ओळखू नये म्हणून स्वतःचं नाव समर्थ असं केलं. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्षे तपश्चर्या करीत होते. या काळात ते रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. मग 12 वर्षे भारत भ्रमण केलं. पुढे रामदास स्वामींनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केली. त्यातले 11 मारुती विशेष प्रसिद्ध आहेत. माऊली, मनाचे श्लोक तर बालपणापासून आपल्या सोबत आहेत. सुख करता दुःख हरता ही आरती रामदास स्वामींचीच. अहो, इतकंच काय, भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र देखील स्वामींनीच लिहिलंय. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा संप्रदाय ठरला. तो असाच नाही, तर माऊली, रामाला आणि हनुमंताला उपास्य मानणारे समर्थ रामदास म्हणजेच नारायण सूर्याजी ठोसर हे महाराष्ट्रातील कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 रामनवमीला झाला. घरची सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही ते लहानपणापासून विरक्त होते. ते अतिशय बुद्धिमान आणि निश्चयी होते. सुदृढ शरीराचं महत्व अवघ्या महाराष्ट्राला आयुष्यभर समजावून सांगणारे समर्थ महाराज साहसी होते. झाडावरून उड्या मारणं, पुरात पोहणं, घोड्यावर रपेट करणं या सगळ्या गोष्टींमध्ये ते तरबेज होते. त्यांनी परमेश्वर भक्ती बरोबरच परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन आणि संघटन केलं. धर्मकारणामध्ये राजकारणाचा जाणीवपूर्वक अंतर्भाव करणारे रामदास महाराज महाराष्ट्रीय संत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला असं मानलं जातं. या साधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. रामाची आराधना करायचे. गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांच्या कुबडीच्या दांड्याला आटे असायचे, त्यात छोटी तलवार असायची. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते. भारत प्रवास करत असताना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा संदेश द्यायचे. समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्म संस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. समाज संघटनेसाठी समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली. गावोगावी मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करायचे आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा द्यायचे. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य जास्त काळ होतं. समर्थांनी स्थापन केलेले राम मंदिर आणि 11 मारुतींची देवळं याच परिसरात आहेत. हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेलं कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थांना शिष्यांकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती. समर्थांनी त्या काळी 1100 मठ स्थापन केले आणि सुमारे 1400 तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. समर्थांनी जीवनाच्या विपुल अंगावर आधारित साहित्याची निर्मिती केली. यात सुख करता दुःख हरता या आरतीपासून दासबोधांपर्यंत आणि याशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना पत्र, त्याचबरोबर आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यतिरिके, वैराग्य शतक, ज्ञान शतक, उपदेश शतक, षडरिपू विवेक या सगळ्या विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केलंय.
मात्र शेवटच्या 5 दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केलं. त्याच काळात सज्जनगडावर तंजावर इथून श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती आल्या. समर्थांनी स्वतःच्या हाताने पूजन केलं, पूर्णपणे एकांतवास स्वीकारला. 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ हा घोष करून आत्मा पंचतत्वात विलीन केला. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके 16/3 सन 1681 ला देह ठेवला. यालाच आपण दास नवमी म्हणतो. असे हे थोर संत समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राला लाभले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.